महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमेरिका इराण युद्धाचा या भारतावर परिणाम। घरगुती गॅस 60 रुपयांनी तर व्यापारी गॅस 115 रुपयांनी महाग। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरात वाढ झाल्यामुळे घरगुती आणि व्यापारी गॅसच्या किमती वाढल्या आहेत। जालन्यातही या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होताना दिसून येत आहे। मात्र गॅसचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात आले आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे। कच्च्या तेलासह गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतातही गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे। जालन्यात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांची वाढ झाली असून व्यापारी गॅस सिलेंडर तब्बल 115 रुपयांनी महागला आहे। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांवर आर्थिक भार वाढणार असल्याचे चित्र आहे। दरम्यान जालन्यात गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती आनंद गॅस एजन्सीचे मालक तसेच गॅस असोसिएशनचे अध्यक्ष भगवान देशमुख यांनी दिली आहे। ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे दरवाढ झाली असली तरी गॅस वितरण सुरळीत सुरू असल्याने ग्राहकांनी संयम ठेवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सध्या आता युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, युद्ध सुरू आहे। या संदर्भात गॅसवर काही तुटवडा किंवा काही असं झालंय का, दरवाढ वगैरे काही? दरवाढ झालेली आहे, तुटवडा नाही आहे, सप्लाय व्यवस्थित चालू आहे। फक्त दरवाढ झाल्यामुळं आणि थोडंसं तुटवडा लोक गर्दी करू आले म्हणून प्रॉब्लेम येऊ राहिला, पण सप्लायवर काही प्रॉब्लेम नाही। कंपनीकडून माल बरोबर यायला लागला, फक्त लोक थोडे पॅनिक झाले। पॅनिक म्हणजे रश करायला लागले थोडेसे, तेव्हा मिळतो की नाही हे शंका लोकांना वाटायला। मग तसं काही शंकेचं काही कारण नाही, सप्लाय चांगला आहे, लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही। आणि रेट वाढलेले, आजपासून रेट सरकारनं वाढवले, 60 रुपये वाढवले पर सिलेंडर डोमेस्टिकमध्ये। कमर्शियलमध्ये वाढवले 115 रुपये, पण सप्लाय चांगला आहे, त्यात काही परिणाम नाही झाले सप्लायचा। कमर्शियल वगैरे काही बंद वगैरे झालेत का गॅस वगैरे? नाही, कमर्शियल बंद नाही केलेलं, कंपनीने काही तसं सांगितलं नाही आम्हाला। सप्लायचं व्यवस्थित देऊ राहिले ते कमर्शियलचं। ग्राहकांची गर्दी वगैरे गॅस सिलेंडर घेण्यासाठी? नाही, ग्राहकाची गर्दी आज थोडीशी सकाळी होती, कारण ते बुकिंग जरा प्रॉब्लेम येत होतं। ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी थोडं प्रॉब्लेम आल्यामुळे लोक यायला लागले। बाकी आता आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल सुरळीत पूर्ण व्यवस्थित सप्लायचं, म्हणजे बुकिंगचं सप्लाय तर चालू आहे आमचं। ज्या ग्राहकांकडे 2 सिलेंडर आहेत त्यांना काही वेळेवर म्हणजे विलंब होणार आहे का? नाही, 21 दिवसाचा गॅप दिलेला फक्त कंपनीने, की 21 दिवसानंतर बुकिंग करता येईल, पण त्याला 21व्या दिवशी लगेच सिलेंडर भेटू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। आणि उन्हाळ्याच्या दिवशी गॅस असं कमीच लागतो लोकांना घाबरण्याचं काहीच कारण नाही। सरकारची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे, कंपन्या बी व्यवस्थित सप्लाय करून आल्या। फक्त लोकांना पॅनिक होऊ नये, म्हणजे गर्दी करू नये। गर्दी केल्यानं आमच्या कामावर परिणाम पडतो आणि त्याच्यामुळं आमचं काम करण्यासाठी आम्हाला त्रास होईल, जेणेकरून त्रास होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करू नये आमच्याकडे। बाकी काही प्रॉब्लेम नाही, बुकिंग व्यवस्थित आहे, सप्लाय व्यवस्थित आहे। काय नाव सर आपलं? माझं नाव भगवानराव मारुती देशमुख, आनंद गॅस प्रोप्रायटर। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।